नाही, मला माहिती आहे तू खूप शिकलाय, तू बाहेरून शिकून आला, खूप पुस्तकं वाचली, सॅल्यूट तर आहे तुला बाबा. पण काय आहे ना, माणसांचं आयुष्य हे पुस्तकात शिकवलं जात नाही. त्यांची दुःख, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचा आनंद हे सगळं नसतं पुस्तकात. ते माणूस म्हणून ना आपल्याला समजून घ्यायचं असतं. म्हणून मी सांगते की त्यांच्यासाठी ही सुट्टी खूप महत्त्वाची आहे. तुला माहितीये का, ह्या सुट्टीनंतर ते जोशात काम करतील, कारण की त्यांना माहित असेल आशू की 5 दिवसांनी आपल्याला परत आपल्या कुटुंबाबरोबर राहायचंय. त्यामुळे हे बघ, त्यांची सुट्टी नको ना काढून घेऊ, एवढंच म्हणते मी. तुला तरी कळतंय काय बोलतेस? मी लॉजिकलच बोलतेय, तुला कळत नाही याचं मला नवल वाटतं. मग आशू, तुझ्या त्या शिक्षणाचा काय फायदा जर तुला साध्या माणसांच्या अडचणी कळणार नसतील तर? ऐक ना, मला त्यांच्या गरजा कळतात अगं, म्हणूनच मी हा सगळा प्लॅन केला होता. पण तू कुठल्या अधिकाराने हे बोललीस मला सांग जरा. मी मेंबर आहे इथली म्हणून बोलते असं समज. मॅडम मेंबर? हे बघा काय आहे ना, मी पण याच्यामध्ये खूप कष्ट घेतलेत आणि खूप रिसर्च केलाय. मग माझ्या पण मतामागे अनुभव आहे आशू. ठीक आहे, नुकसान होईल फक्त. नुकसान तर नाही होणार, झाला तर फायदा. भाऊंची भेट कशाला? अगं बाई, तुम्ही इथे काय करताय? दिव्या, या ना, या कीर्तीताई, बसा ना. मी पाणी आणते, बस. थांब, मी आणते. बसा ना. अचानक कसं काय इथं ये ना? मी तुम्हाला निरोप द्यायला आली. म्हणजे तुम्हाला आता ते खरं वाटणार नाही, पटणार नाही, पण मी फक्त माझं काम करणार आहे. कुणाचा निरोप? काय 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 झालंय? आम्ही आशूचं लग्न ठरवलंय आता. त्यामुळे देसाई कुटुंब एका नव्या नात्याला सुरुवात करते. भाऊंनी तुम्हाला असा निरोप द्यायला सांगितलंय की आजवर आपले खूप चांगले नातेसंबंध होते. त्यामुळे हे नातं आजवर जसं चालत आलंय तसं गोड मानून घ्या. कारण नवीन नात्याला सुरुवात करताना काही जुनी नाती सोबत नेणं शक्य नसतं ना. त्यामुळे हे नातं आणि हे नातेसंबंध इथेच संपले. हा, आता मी इथे एकटी आली आहे म्हणून मी माझ्या मनाचं सांगते असं काही नाही आहे. भाऊंनीच मला तुम्हाला तसं सांगायला सांगितलं. भाऊंचं? हो, भाऊंनीच निरोप द्यायला सांगितलंय. त्यामुळे इथून पुढे आम्ही तुमच्याशी काहीच संबंध ठेवणार नाही आहोत. आणि प्लीज तुम्ही सुद्धा प्रयत्न करू नका. निर्णय झालाय. साहेब, तुम्ही तरी समजून घ्या. अरे, आम्ही तुमच्या हिताचा निर्णय घेऊ एवढा तरी विश्वास आहे ना तुमचा? हो भाऊ. आम्ही सगळ्यांनी तुमचं म्हणणं ऐकलं, त्यावर विचार केला आणि आम्ही या निर्णयापर्यंत आलोय. आशू, तू जी मेहनत घेतलीस ना ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्याच्यामध्ये खरं तर तू कामगारांच्या दिवसाच्या कामातले 2 तास कमी केलेस, पण त्यांच्या आठवड्याच्या सुट्टीतला 1 दिवस तू कमी करून 1 दिवस वाढवलास. यामध्ये कंपनीच्या फायद्याचा तू विचार केलास, पण कामगारांच्या हिताचा थोडा विचार कमी झाला. आणि शिवाचं म्हणणंही बरोबरच आहे. सो तुमचं आणि शिवाचं म्हणणं अगदी योग्य आहे. तुमची 1 दिवसाची सुट्टी रद्द होणं हा निर्णय काही बरोबर नाही. तेव्हा आम्ही आशूच्या नाही तर शिवाच्या प्रस्तावासोबत जातोय. हा, तुम्हाला सगळ्यांना दिवसाचे 2 तास जास्तीचं काम करून तुमची जी 2 दिवसाची सुट्टी होती ती तशीच राहणार आहे. साहेब, खूप उपकार झाले तुमचे. साहेब, आम्हाला माहित होतं तुम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही. आभारी आहोत साहेब. अरे, माझे कसले आभार मानताय? शिवाचे आभार माना. तिच्यामुळे खरं तर आम्हाला तुमच्या मनातली खरी भावना कळली. शिवा, तू आज मीटिंग मध्ये आमचा आवाज बनलीस. असं काही नाहीये, मला जे योग्य वाटलं तेच बोलले फक्त.
संघर्ष नगरचा एकच वाली, अरे आली रे आली शिवाली, संघर्ष नगरचा एकच वाली. अरे आली रे आली शिवाली. अरे तुम्ही थांबा जरा, सगळ्यांनी थांबा. ए बॅटरी आहे डिप्पर ते बघा. शिवा हक्क आहे तुझा. अरे नळे त्याला फोडणार कोण? शिवा शिवा नळे चल बरं, चल. फोडणार कोण? शिवा शिवा आहेस कोण? शिवा क्या है सब. काही नाही रे, उगाच असं, काही नाही. अरे उगाच नाही, शिवाने आमच्यासाठी बोर्ड मीटिंग मध्ये भांडणं केली. शिवा एकटी नडली या सगळ्यांना. नडली काय, भांडणं केली काय, काय बोलताय? असं काही झालेलं नाहीये. चर्चा चालली होती, मीटिंग होती तिथे, फक्त मी माझं मत मांडलं. शिवा, तू मॅनेजमेंट पर्यंत आमचा आवाज पोहोचवलास. आम्हाला ना आमच्या हक्काची सुट्टी मिळवून दिलीस. ते पण कोणाला नडली? कोणाला? आशुतोष देसाईला. शिवा तू जिजूंना. नडली वगैरे काही नाही. अगं शिवा, आधी चकुल्या जिजू ऐकायला तयार नाहीयेत, त्यात तू हे सगळं कशाला केलं? आणि तू यांच्या सुट्टीसाठी अरे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी माझं सुख बघणारच आहे, पण मी लहानपणापासून कामगारांना बघत आले, त्यांच्यात वाढले. मग त्यांना काय हवं काय नको यासाठी बोलायला नको का? आणि शिवासमोर कोणीही असलं ना तरी आपल्या माणसाचं मी नुकसान होऊ देणार नाही. अरे नळे त्याला फोडणार कोण? शिवा शिवा आहेस कोण? नळे त्याला फोडणार कोण? शिवा शिवा आहेस कोण? थांबा, बस झालं. मी एवढी काही मोठी गोष्ट केलेली नाही आता. शिवा, असं तुला वाटतंय, पण आम्ही 2 दिवस घरी राहिल्यामुळे आमच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, तो जर तू पाहिलास ना तर तुला लक्षात येईल तू किती मोठी कामगिरी केली ते.